सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शरणागत दीनारत परित्राणपरायणे सर्वस्यार्ति हरे देवी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, मी वेदमूर्ती वैभव अनिल सर्वज्ञ गुरुजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणावरनं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आजचा हा जो व्हिडिओचा मांडलेला आपल्या समोरचा प्रपंच आहे हा कशा करता आहे तर आपल्याच प्रापंचिक जीवनाची जी सुसूत्रता आहे ती कशी असावी आणि प्रापंचिक जीवन सुखाने कसं व्यतीत करावं, कोणत्या उपासनेने व्यतीत करावं ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता मांडलेला हा प्रपंच आहे। आपलं जे प्रापंचिक जीवन आहे हे प्रापंचिक जीवन म्हणजे आपलं गृहस्थाश्रमी असणारं जीवन। अपरिपूर्णता हे मानवी जीवनाचं एक लक्षण आहे। मानवी जीवनामध्ये कोणतीही व्यक्ती परिपूर्ण असत नाही, ती अपरिपूर्ण असते। म्हणून अपरिपूर्ण राहिल्यामुळे या अपरिपूर्णतेची परिपूर्णता कशाच्या उपासनेने कोणत्या माध्यमाने आपल्याला पूर्ण करता येऊ शकते याचा विचार, याचं काहीतरी गणित मी आपल्यासमोर आज मांडणार आहे। ह्या उपासना कशा असाव्यात, कोणत्या देवतेच्या असाव्यात याचा विचार मी आपल्यासमोर आत्ता मांडत आहे। आपण आत्ता चर्चा करणार आहोत मंडळी, आपली जी कुलदेवी आहे, भगवती आहे, जगदंबिका आहे, ही जी उपासना आपण करताना ती कशा पद्धतीने करावी आणि का करावी। सगळ्यात मुळामध्ये आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी सुखाच्या शोधामध्ये असतो। प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये सुख पाहिजे असतं आणि सुख नको असा म्हणणारा कुठलाही मनुष्य प्राणी या पृथ्वी तलावरती आपल्याला सापडणार नाही। प्रत्येकाला सुखाची अपेक्षाच आहे, परंतु हे परिपूर्ण सुख कशाने येतं, परिपूर्ण सुख कसं असतं, तर ते कोणत्या उपासनेने प्राप्त होतं याचा जर आपण विचार केला तर याचं उत्तर आपल्याला एकच सापडतं की हे परिपूर्ण सुख आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या या जीवनामध्ये आपल्याकडे उत्तम असा व्यवसाय असणं अपेक्षित असतं। दुसरी गोष्ट, आपल्याला सुखकर असं वैवाहिक जीवन हवं असतं। आपल्या घरामध्ये कलह जितका कमीत कमी असेल तितकी सुखशांती आपल्याकडे असते। आपल्या घरामध्ये जर उत्तम संतती असेल तर त्या संततीच्या सुखामुळे आपलं जीवन सुखकर आहे असं आपण म्हणत असतो। तर ह्या सगळ्या सुखाच्या व्याप्ती झाल्या ज्या मानवी जीवनाच्या प्रपंचाशी, प्रापंचिक जीवनाशी निगडित आहेत। मग मानवी जीवनाचं जे प्रापंचिक ध्येय आहे, हे प्रापंचिक ध्येय साध्य करण्याकरता त्याला आवश्यकता कशाची आहे तर त्याला आवश्यकता असते काहीतरी विशिष्ट ऊर्जा स्रोताची। जर व्यवसाय करायचा असेल, व्यवसायामध्ये उत्तम प्रगती करायची असेल तर आपल्याकडे चांगला ऊर्जा स्रोत असणं गरजेचं असतं। स्वतःमध्ये काहीतरी एक चांगली ऊर्जा असणं अपेक्षित आहे, काहीतरी चांगली एनर्जी आपल्याकडे असणं आवश्यक आहे। मग ही एनर्जी कुठून आणायची? संततीच्या बाबतीमध्येही हाच विचार आहे, वैवाहिक जीवन व्यतीत करतानाही हाच विचार आहे। नव्हे तर आपल्याकडे जे जे सुख उपभोगण्याकरता समोर आहेत या सुखाचा उपभोग घेण्याकरता सुद्धा एक चांगली प्रकारची ऊर्जा आपल्याकडे असणं, आपल्या आतमध्ये असणं हे अत्यावश्यक असतं। मग ही ऊर्जा कशाच्या माध्यमातून प्राप्त होते तर ही ऊर्जा प्राप्त होण्याचं एक महत्त्वाचं स्थान म्हणजे आपली कुलस्वामिनी, आपली आई जी आपल्या कुलाचं रक्षण करते, ती जगदंबिका, त्रिगुणात्मिका, परमेश्वरी जी आहे ती आपल्याला ही ऊर्जा देत असते। याचं कारण काय आहे तर याचं कारण या जगदंबिकेला, भगवतीला श्रीमद भागवताने पराशक्ती असं म्हटलेलं आहे। पराशक्ती म्हणजे नेमकं काय तर परा या शब्दाचा अर्थ होतो जे सगळ्यात श्रेष्ठ असं ऊर्जेचं साधन आहे। सगळ्यात श्रेष्ठ अशी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा शक्ती म्हणजे पराशक्ती। मग अशी पराशक्ती कोण आहे तर ही पराशक्ती म्हणजे आपली भगवती जगदंबिका कुलस्वामिनी आहे। आपला माणसाचा प्रत्येकाचा जो जन्म होतो तो जन्म अशा कुळामध्ये होत असतो की त्या कुलाची अधिष्ठात्री असणारी जी देवता आहे तिच्या उपासनेने आपलं आध्यात्मिक कल्याण आणि आपलं प्रापंचिक कल्याण दोन्हीही साध्य होत असतं। मग हे प्रापंचिक आणि आध्यात्मिक कल्याण जर कुलाच्या अधिष्ठित देवतेच्या उपासनेने प्राप्त होणार आहे तर मग ही देवता कोणती असेल तर ती आपली कुलदेवी आहे। मग त्या कुलदेवीची उपासना आपण करणं आवश्यक आहे। आता कुलदेवीची उपासना कशी करायची
तर श्रीमद जगद्गुरू शंकराचार्यांनी आपल्याला पंचायतन पूजेचा प्रघाड आपल्याकडे रूढ करून दिलेला आहे. हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा यांचा वारसा अखंडपणे पुढे चालावा याकरता काही पंचायतन देवतेचा विचार आला. या पंचायतन देवतेमध्ये महत्त्वाचं स्थान असणारी शक्ती देवता म्हणजे आपली कुलदेवी भगवती जगदंबिका. ही जी कुलदेवी आहे हिच्या उपासनेने आपल्याला काय प्राप्त होतं तर भगवतीच्या जगदंबिकेच्या उपासनेने आपल्या जीवनामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या सांसारिक उपभोगाची आणि सुखाची प्राप्ती होते. मग ही उपासना कशा पद्धतीने करायची, आमची कुलदेवी आमच्यावरती कृपा कशी करेल, कोणत्या पद्धतीने करेल, काय तिची उपासना आम्ही केली म्हणजे आमच्याकडे तिचं लक्ष जाईल, याचा विचार जर आपण केला तर धर्मशास्त्र असं सांगतं की त्या भगवतीच्या जगदंबिकेच्या उपासनेला, या देवतेच्या उपासनेला, कुठल्याही देवतेची उपासना ही कशाच्या माध्यमाने सांगितली तर ती मंत्राच्या माध्यमाने सांगितली. कारण मंत्राधीनंतु दैवतम असा नियम आहे. देवता या मंत्रांच्या अधीन आहेत आणि मंत्रांच्या अधीन देवता असल्यामुळे भगवती जगदंबिका ही सुद्धा जी आहे ती मंत्राच्या अधीन आहे. वास्तवामध्ये परमात्म्याने या संपूर्ण जगताची निर्मिती करताना या जगदंबिकेचा, पराशक्तीचा, मायाशक्तीचा आधार घेतलेला आहे. कुलदेवी देवी तत्व म्हणजे ही मायाशक्ती आहे. त्या मायाशक्तीचा आधार घेऊनच परमात्मा जग निर्माण करू शकतो. मग आमचं जे छोटंसं प्रापंचिक जग आम्हाला निर्माण करायचं आहे त्याच्याकरता सुद्धा आधार या भगवतीच्या आशीर्वादाचा आमच्याकडनं असणं अपेक्षित आहे. म्हणून तिची उपासना सांगितली. आता ही उपासना कशी करावी तर भगवतीची उपासना ही दैनंदिन जीवनामध्ये पंचायतन देवतेच्या पूजेच्या माध्यमातून आपण करू शकतो. देवीचं स्थान, देवीची मूर्ती घरामध्ये करूनही आपण करू शकतो. परंतु या कलियुगामध्ये एक नियम असा सांगितला जातो, कलौ चंडी विनायकौ. म्हणजे कलियुगामध्ये माणसाला जर आपल्या जीवनाचा स्तर उंचवायचा असेल, जर प्रगती व्हावी असं वाटत असेल तर ती प्रगती करण्याकरता, तो जीवनाचा स्तर उंचावण्याकरता कलियुगामध्ये चंडी म्हणजे भगवतीची उपासना आणि गणपतीची उपासना सांगितली. त्यातही मुख्यतः जी भगवतीची उपासना आहे या भगवतीच्या उपासनेने आपला जीवनस्तर उंचवण्याकरता मदत होत असते. मग भगवतीची उपासना कशा पद्धतीची आहे तर याच्याकरता सांगितलं, भगवतीला अत्यंतिक प्रिय असणारी तिची स्तुती म्हणजे मार्कंडेय पुराणाच्या अंतर्गत आलेला चंडी सप्तशतीचा पाठ, ज्याला दुर्गा सप्तशती असं आपण म्हणतो. ह्या 3 विभागांमध्ये केलेला पाठ आहे. 3 भगवतीचं चरित्र या पाठामध्ये निर्माण झालेलं आहे. मार्कंडेय ऋषींनी या मायाशक्तीचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर या मार्कंडेय पुराणामध्ये सप्तशतीचं लेखन केलेलं आहे. जी सप्तशती मार्कंडेय ऋषींनी लिहिली त्या सप्तशतीमध्ये महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या अनुक्रमे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणाच्या अधिष्ठित अशा देवता आहेत. यांचं चरित्र त्यांनी लिहिलं आणि आपल्या कुलदेवीला, भगवतीला, आपली जी कुलदेवी असते ती कुलदेवी म्हणजे महाकालीचं, महालक्ष्मीचं, महासरस्वतीचं अंशात्मक असणारं स्वरूपच आहे. विशिष्ट कार्य करण्याकरता तिने त्यांच्यापासून घेतलेला वेगळा अवतार म्हणजेच आपली कुलदेवी आहे. मग तिची स्तुती ही जर दुर्गा सप्तशती पाठाच्या माध्यमाने आपण केली तर ती अधिक प्रिय तिला होत असते आणि तिच्या या स्तुती पाठाच्या प्रसन्नतेमुळे ती आपल्याला आपल्या प्रापंचिक सुखाचे वरदान प्रदान करत असते. म्हणून कलियुगामध्ये सांगितलं की ज्याला आपल्या सगळ्या कामना पूर्ण करायच्या, त्या सगळ्या कामना पूर्ण करण्याकरता त्याने काय करावं तर दुर्गा सप्तशतीच्या माध्यमाने नवचंडी यागाची केली जाणारी उपासना करावी. नवचंडी याग हा कसा आहे तर दुर्गा सप्तशतीचे भगवतीच्या प्रीत्यर्थ 10 पाठ करावे आणि 10 पाठ करून त्याचं एका पाठाचं हवन योग्य, जाणकार, ज्ञानी अशा गुरुजींकडनं आपण करून घ्यावं. या हवनाने भगवती संतुष्ट होत असते. या हवनाला सुद्धा काय द्रव्य वापरावी याचे सुद्धा काही नियम धर्मशास्त्राने सांगितले. हे हवन करताना, नवचंडी याग करताना कोणकोणत्या देवतेची स्थापना असावी, कोणकोणत्या देवतेचं पूजन करावं, भगवतीची काय विशेष पूजा त्याच्यामध्ये आपण करावी याचे सुद्धा काही नियम आपल्याला सांगितलेले आहेत. त्या नियमाच्या सुसूत्रतेने जर आपण गेलो तर आपल्याला निश्चित आपली कामना परिपूर्णता करता येऊ शकते. दुसरी गोष्ट अशी आहे की विशिष्ट कामना असेल, जर आम्हाला संतती सुखाची अपेक्षा असेल, आम्हाला जर संतती सुख पाहिजे, संतती जर होत नसेल, संततीची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर चंडी सप्तशती या पूर्ण सप्तशतीच्या स्तोत्रामध्ये या प्रत्येक मंत्राच्या श्लोकाला संतती प्राप्ती करता असणारा विशेष मंत्राचं संपुट लावून जर आपण 10 पाठ केले, त्याचं हवन केलं तर तीही कामना आपली
परिपूर्ण करून देण्याची ताकद या नवचंडी यागाच्या विधानामध्ये आहे. आणि कलियुगामध्ये हे जे विधान आहे हे अत्यंत शक्तिशाली असं विधान सांगितलं. म्हणून आपल्याला हे प्रापंचिक जीवन जगताना जे ऊर्जा शक्ती पाहिजे ती या नवचंडी यागातनं निश्चित प्राप्त होत असते. आता हा नवचंडी याग अनुक्रमे 3 दिवसांद्वारे आपल्याला करता येतो. म्हणजे व्यवस्थित नवचंडी यागाची पूजा आपण 3 दिवसामध्ये भगवतीची उपासना करू शकतो. मग हा नवचंडी याग यामध्ये दुर्गा सप्तशतीचे केले जाणारे जे 10 पाठ आहेत त्या पाठाच्या पूर्वी आमच्या ज्या काही कामना आहेत त्या कामनेचा संकल्प जर आम्ही गुरुजींकडनं व्यवस्थित करून घेतला, या संकल्पामध्येही सुद्धा व्याकरणाची सुसूत्रता ठेवली आणि योग्य संकल्प जर केला तर त्या संकल्प सिद्धीची प्राप्ती आम्ही या नवचंडी यागामधनं करून घेऊ शकतो. हा नवचंडी याग केव्हा करावा तर याचा नियमशास्त्र सांगताना असं सांगतं की ज्या ज्या वेळेला आमचं मन पवित्र असेल, भगवतीच्या उपासनेला सज्ज असेल, त्या त्या वेळेला नवचंडी याग करावा. दुसरी गोष्ट, आम्ही घरामध्ये नवीन वास्तूची निर्मिती केली, नवीन घर बांधलं, आम्ही घराची वास्तुशांतीची पूजा करतो. वास्तुशांतीची पूजा करताना सगळं घर जे बांधण्यात दोष निर्माण झाले त्याच्याकरता पूजा केली. पण घरामध्ये गृहप्रवेश केल्यानंतर पहिली उपासना कोणाची, पहिलं पाहुणं म्हणून आम्हाला घरात कोणाला बोलवायचं तर ते बोलवायचं आम्हाला आमच्या कुलदेवीला. म्हणून वास्तुशांतीच्या निमित्ताने नवचंडी याग हा विधी करण्याची हल्ली परंपरा आपल्याकडे आहे. या पद्धतीने जर केलं तर आपल्या घरामधलं वातावरण जे आहे ते शुद्ध होत असतं. कारण या 4ही दिशांमधनं, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, या 4ही दिशांमधनं येणारे जे एनर्जी स्रोत आहेत, ऊर्जा स्रोत आहेत, त्यातनं पराशक्तीची म्हणजे श्रेष्ठ ऊर्जेची प्राप्ती या नवचंडी यागामधनं आम्ही प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून हा जो नवचंडी याग आहे हा नवचंडी याग कलियुगामध्ये आमचं प्रापंचिक जीवन सुखी करण्याकरता अत्यंत सुलभ असा मार्ग सांगितलेला आहे. आणि जीवनामध्ये आपल्याला जर ही उन्नती साधायची असेल तर हा नवचंडी याग आपण आपल्या आयुष्यामध्ये केला पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये कुलदेवीची उपासना ही नवचंडी यागाच्या, चंडी पूजेच्या माध्यमाने आम्ही केली पाहिजे. जसं हे नवचंडीचं स्वरूप आहे तशी भगवतीचं उपासनेचं मोठं स्वरूप म्हणजे शतचंडी. जसं आपण नवचंडीमध्ये 10 पाठ करून त्याचं हवन करतो तसं शतचंडी म्हणजे भगवतीच्या उपासनेचे चंडी सप्तशतीचे 100 पाठ करावे आणि त्याचा दशांश म्हणजे 10 पाठाचं हवन करून ही शतचंडीची उपासना करावी. जशी शतचंडी तशी सहस्रचंडी, आयुतचंडी, लक्षचंडी, कोटीचंडी, आपल्या शक्तीनुसार आपण ही उपासनेची संख्या वाढवत जाऊ शकतो. आपली कामना परिपूर्तता नवचंडीने झाली तर पुढचं पाऊल शतचंडीकडे टाकून आम्ही त्याही पद्धतीची उपासना करू शकतो. पण उपासना करण्याकरता आमच्यामध्ये उपासनेसाठी सुद्धा एक ऊर्जाच पाहिजे आणि ती ऊर्जाच भगवतीच्या उपासनेने जर प्राप्त होत असेल तर कुलदेवीची अनुकूलता प्राप्त व्हावी याकरता आम्हाला जगदंबिकेच्या नवचंडी यागाच्या विधानाची परिपूर्णता आमच्या हाताने व्हावी ही अपेक्षा करणं वावगं ठरणार नाही. म्हणून जगदंबिकेची उपासना ही सर्वश्रेष्ठ उपासना कलियुगामध्ये सांगितली, ती उपासना आपण करू शकता. हा नवचंडी यागाची उपासना कशी असावी, याचे काय नियम आहेत, नवचंडी याग करताना कोणकोणते विधानं आपण करायला पाहिजे, आपल्या कामनेनुसार त्याच्यामध्ये काय काय बदल आपण करायला पाहिजे, याची सगळी माहिती आपण आमच्याकडनं घेऊ शकतात. या स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर आपल्याला देण्यात आलेला आहे. या मोबाईल नंबरच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क करून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून हे सगळे विधी आपल्या घरी येऊन सुद्धा कसे करता येतील याची माहिती आमच्याकडनं घ्या आणि या यागाबद्दलचं संपूर्ण ज्ञान आपण आमच्याकडनं प्राप्त करून घ्या आणि आपलं वैवाहिक प्रापंचिक जीवन जे आहे ते सुखकर करून घ्या. जय जगदंब. धन्यवाद.